माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लीन सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नाचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू अमृता, आर्यनचं तुझ्यावर प्रेम नाहीये. त्याने तुझ्याशी लग्न केलं त्याच्या वडिलांच्या मृत्यूचा सूड उगवण्यासाठी. घरंदाजबाईने अशी लपडी करू नये. आणि लपडी करायची हाऊस असेल तर बाहेर कशाला, घरामध्ये आहे की हो एवढा राजभेंडारा हवन. त्यांचं कुठेतरी लपडं बिपडं आहे वाटतं. काय का फोन करतो तो तुला? का भेटायला जातेस तू? या प्रश्नांची उत्तर दे ना. आधी तू असा होता, कुठे जातोस, काय करतो, काही सांगत नव्हतास. आणि आता ही माझं घर तोडणाऱ्या, मी स्वतःच्या घराची अब्रू वेशीवर टांगणाऱ्या एका बाईशी बोलते मी. अमृता, काय बोलतेस तू? आतापर्यंत कळत नव्हतं ना, म्हणूनच गप्प होते मी. पण आता सगळं कळल्यावर मी गप्प का बसू? खरं तर एवढं बोलल्यानंतर तुला धक्के मारून बाहेर काढायला हवं. हो, आता नका बोलत. हे बघ अमृता, तुला खूप मोठा गैरसमज झालाय. गैरसमज माझा नाही, बाबांचा झालाय तुझ्याबद्दल. सांगुलपणाचा बुरखा पावरून तुझं हे जे काही चाललंय ना, बस. आता यापुढे एक शब्द जरी उच्चारलास तरी मी तुला धक्के मारून बाहेर काढेन. काढा, धक्के मारून बाहेर काढा. गेले काही दिवस मी जे काही सहन करते ना, त्याच्या पुढे तुमचं हे असं वागणं मला काहीच नाही वाटत. बाबा, मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर रागावलात. मी तुमचे गुन्हेगार आहे बाबा. आणि त्यात होण्याचं प्रायश्चित्त करण्यासाठी मी आत्महत्या करायला चालले होते. पण त्याआधी या बाईचं खरं रूप मला तुमच्या समोर आणायचं होतं. पण कदाचित तुमच्या मनात माझ्यासाठी अजिबात जागा उरलेली नाहीये. जमलं तर मला माफ करा. अमृता,
खरं तर अजिबात बोलण्याची इच्छा नाहीये तुझ्याशी, पण म्हणतात ना, काही नात्यांची नाळ कधीच तुटत नाही. तसंच काहीसं झालंय माझं. नाही बाबा, तुम्ही जे वागताय ते अगदी योग्य आहे. माझी तीच लायकी आहे. त्या मुलाशी लग्न करून सिद्धच केलेस तू. आता तसंच म्हणावं लागेल. आणि आता कितीही उपरती आली तरी ते घडून गेलंय ते भोगावं लागणारच आहे मला. या घराशी तुझे संबंध होते, या घरातल्या माणसांची ऋणानुबंध होते. त्यामुळे आता जर तुझं दुःख ऐकल्याशिवाय मी तुला इथून हाकलून दिलं तर या घराच्या भिंतीच मला जाब विचारतील. का नकोसं झालंय जीव तुला? बाबा, मी खरंच माझं सगळं गमावून बसले. आर्यनशी लग्न करून आधी तुम्हाला आणि मग या घराला गमावून बसले. आणि आता कदाचित आर्यनला सुद्धा. कधी कधी असं वाटतं की मुळात कधी माझा नव्हताच. कधीतरी तू हे सगळं येऊन माझ्याशी बोलशील हे गृहीतच धरलं होतं, पण इतक्या लवकर येऊन बोलशील असं वाटलं नव्हतं. मला खरंच जाणून घ्यायचंय, का कंटाळलीस तू आयुष्याला? काय झालंय असं? आणि ह्या सगळ्याचं खापर मगाशी तू जानकीवर का फोडत होतीस? ती आता इथे नाहीये. तोपर्यंत जे काही आहे ते सगळं सांग मला. एवढ्या घाईघाईने कुठे निघाला? कुठे निघाला म्हणजे? माझी लाडकी पुतणी आली आहे अमृता, तिला भेटायला निघालोय. याच लाडक्या पुतणीसाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता मी. अच्छा, पण आता तुम्ही अमृताला नाही भेटू शकत. भेटू शकत नाही म्हणजे? तुम्ही काय आता रखवाली पण करायला लागला का काय? कोणाला भेटू द्यायचं, कोणाला बाहेर काढायचं? नाही, तसं नाही, पण अमृता आणि नरसिंहराव कुठल्या तरी महत्वाच्या विषयावर बोलतात. हेच म्हणतोय मी. अमृता तातडीनं दादाला भेटायला आली, याचा अर्थ काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. जिथं प्रॉब्लेम तिथं परशू. अगदी बरोबर बोललात तुम्ही. जिथं प्रॉब्लेम तिथंच परशू. काय ना, बरेचसे प्रॉब्लेम्स तुमच्यामुळेच होतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, नियतीनं प्रत्येक माणसाला एक हद्द घालून दिलेली असते. तुम्ही तुमची हद्द ओलांडताय. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जरा या परशुरामपासून लांबच राहा. ठीक आहे, पण सध्या तरी तुम्ही नरसिंहराव आणि अमृतापासून लांब राहा. राधिके, नाही तुझा दही काला केला ना तर नावाचा परशु नाही. जानकी, जाऊन आलो अमृताकडे. अमृता घरात नाही आहे. युगंधराबाई नाही विचारलं कुठे गेले, पण त्यांनाही माहीत नाही. तो आर्यनही घरात नव्हता आत्ता. मला माहिती आहे अमृता तिच्या घरी नाहीये. म्हणजे अमृता इकडे आली आहे, आपल्या घरी. इथे कुठे आहे ती? बोलव तिला, आत्ता मला बोलायचंय तिच्याशी. आत येते.
हात काय करते ती? ठीक आहे, मी जाऊन बोलतो. नाही, हे पण तिच्या बरोबर. दादा तिच्या बरोबर आहे आतमध्ये. मग तर मला बोललंच पाहिजे तिच्याशी. नको वामन दादा, हे बोलतायत त्याच्याशी. म्हणूनच मला बोललं पाहिजे तिच्याशी, कारण मला जे बोलायचं आहे ते खरंच महत्वाचं आहे. जानकीला मी आई म्हणून कधीच हाक नाही मारली, पण त्या पलीकडे जाऊन मी तिला माझ्या आयुष्यात जागा दिली. आर्यनच्या हवाली तर मी माझं अख्खं आयुष्य केलं, तरीही त्या दोघांनी माझा असा विश्वासघात केला. मी सगळं गमावून बसले बाबा. ना इकडची राहिले ना तिकडची. पण तरी मी हे सगळं भोगणार. माझं कर्तव्य म्हणून किंवा प्रायश्चित्त म्हणून. पण या सगळ्या गडबडीत मी तुम्हाला गमावून बसले बाबा. माझा सगळ्यात हक्काचा माणूस. आईबाबांच्या मनाविरुद्ध पळून जाऊन लग्न करणाऱ्या मुलींना एकदा, फक्त एकदा जरी वडिलांच्या अश्रूची किंमत कळली ना, तर त्यांची घराचा उंबरा ओलांडण्याची हिंमत पण होणार नाही बाबा. चला. उशिरा का होईना, पण तुझ्या वडिलांच्या डोळ्यातलं पाणी तुला दिसलं यातच भरून पावलं मी. आज तुझ्या डोळ्यातलं पाणी पाहून नाही राहवत आहे अमृत. ये बाळा. जानकी, हे काय केलंस जानकी? आत्ताच्या आत्ता सगळे गैरसमज दूर झालेले बरे. अगं दादाच्या कानावर खरी परिस्थिती घातलीच पाहिजे. तुम्ही पाहिलं नाहीत का वामन दादा? अमृता यांच्या कुशीत शिरून लहान मुलासारखी रडत होती. याच गोष्टीसाठी तर मी इतके दिवस आटापिटा करत होते ना. जानकी, ते दोघं जण एकत्र आले ही चांगलीच गोष्ट आहे, पण आता खरी परिस्थिती जर तू किंवा मी जाऊन दादाला सांगितली नाही तर तुम्ही दोघं जण एकमेकांपासून खूप लांब जाल. वडील आणि मुलीचं नातं जुळत असेल तर नवरा बायकोच्या नात्यात थोडंसं अंतर पडलं तर काय हरकत आहे? थोडं? तुला कळत नाहीये जानकी, मी दादाला चांगला ओळखतो.
तू जर दादाला सगळं जाऊन खरं सांगितलंस तर आर्यन खोटा पडणार आहे. दादाच्या आणि अमृताच्या नात्यावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. नाही वामन दादा, मी यापूर्वीच अमृताला हे सगळं सांगितलंय. मला जर खरं यांना सांगायचं असेल तर अमृता खोटी पडेल. तिचं बोलणं मला खोडावं लागेल. आणि मुळात मला खऱ्या खोट्यामध्ये पडायचंच नाहीये. मला जे हवं होतं ते मला मिळालंय. आणि नंतर जे गैरसमज होतील त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार आहे? मी आहे ना, मी घेईन सगळी जबाबदारी. कारण मलाही माहिती आहे मला माझ्या नवऱ्याशिवाय आयुष्य नाही आणि खरेपणाला मरण नाही. एक ना एक दिवस सगळे गैरसमज दूर होतीलच ना. फार मोठी रिस्क घेतेस तू, फार मोठी रिस्क. पण मी ही रिस्क घेणार नाही. मी दादाला जे काही असेल ते सगळं खरं जाऊन सांगणारच. वामन दादा, तुम्हालाही माहिती आहे आज तरी परमेश्वर येऊन माझ्यासाठी भांडला ना तरी यांचा विश्वास बसणार नाहीये. थोडा वेळ जाऊ देत, ते सगळ्यांच्याच हिताचं आहे. बाबा, तुम्ही खरंच खूप मोठे आहात. नाही अमृता, या जगातला प्रत्येक बाप मोठाच असतो. तुला माहिती आहे अमृता, आपल्याकडे असं बोललं जातं की मुलीच्या बापाचं नाक हे इतर बापांपेक्षा लांब बसतं आणि ते जपून ठेवणं मुलीच्या हातात असतं. मला माफ करा बाबा, मला नाही जमलं ते. आणि त्याची शिक्षा म्हणूनच आज माझी अशी अवस्था झाली. नाही अमृता, इतके दिवस तुझे वडील तुझ्या सोबत नव्हते म्हणून तुला एवढं सगळं सहन करावं लागलं. पण आता तू तुझ्या घरात तुझ्या वडिलांसमोर बसलीस. ज्यांच्यामुळे तुझ्या डोळ्यात पाणी आलं त्यांना आता माफी नाही. मग ते घरातले असू देत किंवा बाहेरचे. आता त्यांनी फक्त रडायचं अमृता. त्यांनी फक्त रडायचं. जानकी, मला खरं खरं तू काहीही बोलायच्या आधी मला तुला काही सांगायचंय. तू मध्ये पडू नकोस वामन. अमृता, विचार हिला की गोव्याला कशासाठी आले होते. थांबा, तिने मला काहीही विचारण्याच्या आधी मीच सांगते. मी गोव्याला फक्त अमृतासाठीच गेले होते. तिच्यासाठी गोव्याला गेली होतीस हे तिच्याच समोर सांगतेस. तिच्या समोर खोटं बोलतेस याचं भान ठेव जरा. ती भानावरच आहे दादा. भानावर यायला हवंय अमृतानी.
कारण अजूनही बऱ्याच गोष्टी तिला माहीत नाही आहेत. मला सगळं माहिती आहे काका. सगळ्यांचं सगळं ऐकून घेतलंय मी. फक्त ऐकलंयच बाळा, कारण ऐकून त्याच्यावर विचार केला असतास ना तर खरं काय खोटं काय हेही तुला कळलं असतं. खरं खोटं मला जानकीच्या तोंडून ऐकायचंय वामन. तू मध्ये पडू नकोस. जानकी, मी तुला पुन्हा एकदा नीट शब्दात विचारतोय, खरं खरं सांग, तू गोव्याला कशासाठी गेली होतीस? मी माझ्या कुंकवाची शपथ घेऊन सांगते, मी गोव्याला फक्त आणि फक्त अमृतासाठीच गेले होते. माझी खोटी शपथ घ्यायला तुला लाज वाटत नाही? तुझी अशीच इच्छा आहे की मी अहो, हा? तुझ्या मनातलं माझ्या ओठावर आलं म्हणून धक्का बसला तुला? रागाच्या भरात तू काय वाटेल ते बोलतोयस आता. वामन, तू मध्ये बोलू नकोस. दार उघड. तू